हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. द बेस्ट बिझनेसमॅन गोज टू मिस्टर धीरज पांडे. अँकरने नाव पुकारलं आणि टाळ्यांचा गजर झाला, पण तो निर्विकार चेहऱ्याने स्टेजवर गेला. अवॉर्ड घेतला. एवढा मोठा अवॉर्ड मिळूनही चेहऱ्यावर एक हलकी स्माईलसुद्धा नाही. अवॉर्ड घेऊन एक छोटं थँक्यू स्पीच देऊन स्टेजवरून खाली आला. आपल्या असिस्टंटच्या हातात ट्रॉफी देऊन कोणाशी न बोलता मीडियाला इग्नोर करून तिथून निघूनही गेला. तिथल्या सगळ्यांना त्याच्या या स्वभावाबद्दल माहिती होतं, त्यामुळे कुणी जास्त लक्ष दिलं नाही. त्यांच्यासाठी हे रोजच होतं. तो त्याचा ॲटिट्यूड, त्याचा मीपणा सगळ्यांना माहिती होता. तो वर्ल्डमध्ये टॉप 10मध्ये असणारा बिझनेसमन होता, त्यामुळे कोणी त्याच्या वाटेला जात नसे. त्याला या ॲवॉर्डचं काहीच वाटलं नाही, कारण हा त्याच्या आयुष्यातला पहिला ॲवॉर्ड नव्हता. आजवर त्याने असे अनेक ॲवॉर्ड मिळवले होते. अशा ॲवॉर्ड फंक्शनला तो जातही नसे. नेहमी त्याचा असिस्टंटच पाठवला जात असे. पण आज त्याच्या स्वीटहार्ट प्रांजलने सांगितल्यामुळे त्याला जावं लागलं होतं. कारमध्ये बसून त्याने आधी कोट काढून बाजूला टाकला. शर्टचे वरचे 2 बटन्स उघडले. हाताच्या स्लीव्ज कोपरापर्यंत फोल्ड केल्या आणि मान मागे टेकून डोळे मिटून बसला. त्याला असं बसलेलं पाहून त्याच्या असिस्टंटला लगेचच कळलं की त्याला कुठे जायचं आहे. असिस्टंट ड्रायव्हरच्या बाजूला बसून ड्रायव्हरला कार रोजच्या ठिकाणी न्यायला सांगतो. धीरज पांडे, जगातील सर्वात हँडसम, डॅशिंग आणि स्मार्ट बिझनेसमन. वय 30, दिसायला गोरा, सिल्की केस, लाल ओठ, कोरीव भुवया, जिम करून कमावलेली बॉडी, कपाळावर नेहमी हलक्या आठ्या, हसल्यावर गालावर उठणारी ती कळी जी कधीतरीच दिसायची. असा आपला धीरज. पण एवढं सगळं असूनही काय उपयोगाचं? कारण धीरज एक नंबरचा हट्टी, रागीट होता. ॲटिट्यूड तर ठासून ठासून भरलेला होता त्याच्यात. त्याला प्रत्येक गोष्ट वेळेत हवी असायची. कोणाचं न ऐकणारा धीरज फक्त त्याच्या स्वीटहार्टचं म्हणजेच प्रांजलचं खूप ऐकायचा. तिच्यावर जीव ओवाळून टाकायचा. सर, आपण आलो आहोत, असिस्टंटने त्याला आवाज दिला. तसाच तो डोळे उघडून बाहेर बघतो तर एक मोठ्या आलिशान बिल्डिंगखाली त्याची कार थांबलेली असते. कार इथेच ठेवून तुम्ही सगळे निघा आणि घरून फोन आला तरी याबद्दल घरात कोणालाही काही सांगायचं नाही, नाहीतर उद्या ऑफिसमध्ये आल्यावर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. धीरज खाली उतरत धमकी देतो. त्याचा असिस्टंट आणि ड्रायव्हर होकारार्थी मान हलवतात. धीरज फ्लॅटवर गेल्यावर असिस्टंट परत कारमध्ये येऊन बसतो. तेवढ्यात त्याच्या फोनवर धीरजच्या घरून त्याच्या स्वीटहार्ट प्रांजलचा फोन येतो. नाव बघून असिस्टंटला घाम फुटतो. तो ड्रायव्हरकडे बघतो. ड्रायव्हर खांदे उडवतो. हॅलो मॅम. असिस्टंट घाबरत फोन उचलतो. धीरज कुठे आहे? प्रांजलने विचारले. ते मॅम, बॉस. त्याला धीरजची धमकी आठवते. त्याने तुम्हाला परत धमकी दिली ना? म्हणजे मी विचार करते तो तिकडेच आहे ना? प्रांजल विचारते. मॅम, म्हणजे ते असिस्टंट काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ठेवा फोन. प्रांजल फोन ठेवते आणि इकडे असिस्टंट मोकळा श्वास घेतो. फेस भाई, पण जाताना आधी आपण स्टेशनरीमध्ये जाऊयात. आम्हाला काहीतरी सामान घ्यायचं आहे. रिया म्हणते. ओके. धीरज भाई, तुझ्याकडे नक्कीच यांचे काही काम असेल, त्यामुळे तुला मस्का मारत आहेत. रोहित म्हणतो. तू गप्प बस. तुला काय करायचं आहे? दोघी त्याच्यावर ओरडतात. मग रोहित पण त्यांच्याबरोबर भांडतो. रोहित, डोंट आर्ग्यू विथ हिम. तुझे कॉलेज आहे ना, आज मी तुझ्या कॉलेजला पण येणार आहे. बी रेडी. आपण सगळी एकत्र जाणार आहोत. धीरजचा करारी आवाज येतो तसं रोहितला उसकाच लागतो.
तशा या दोघी हसू लागतात. रोहित मान खाली घालून गप्प बसला बिचारा. असेच पाहिजे याला. धीरज, आज याच्या कॉलेजमध्ये जाऊन बघ. महेंद्र डॅड. मॉम, अगं तू सांग ना. भाई कॉलेजला आला तर उद्यापासून मला कॉलेजला सोडून ऑफिसला जावं लागेल. शिव बिचारा चेहरा करून त्याच्या मॉमला हळूच सांगतो. आणि तेच प्रिया ऐकते आणि धीरजला सांगते, ना भाई, मी असं नाही बोललो. मॉम, मी बोललो का? शिव स्वतःला वाचवत त्याच्या मॉमकडे बघत बोलतो. धीरज, आज याच्या कॉलेजमध्ये जाऊन ये. कामामुळे आम्हा दोघांना पण जाता येत नाही आहे. तू जाऊन ये. त्याचा स्टडी कसा चालू आहे ते बघ. आजकाल लेट नाईट घरी येत होतो. प्रिटियस काकी, काका, तुम्ही दोघे काही काळजी करू नका. आज मी जातो. धीरज बोलतो तशा त्याच्या दोन्ही बहिणी त्याच्याकडे बघत खुशीने हसतात. धीरज नाश्त्याच्या टेबलवरून उठून जात असतो की धीरज, यांचा राग नाश्त्यावर काढू नकोस. नाश्ता करून जा. नीलम त्याचा हात पकडत बोलतात, डोंट टच मी. तो तुमचा अधिकार नाही आहे. मी काय करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही आहे. धीरज रागात बोलतो. तसे सगळे दचकूनच उठतात. धीरज, स्वतःच्या बरोबर बोलत आहेस तू? माझा नाही पण तिचा तरी रिस्पेक्ट कर. देवेंद्र रागातच बोलतात. ती माझी आई नाही. माझी आई फक्त एकच आहे, शिवानी आई. ती सोडून माझ्या आयुष्यात दुसरी कोणतीच स्त्री महत्त्वाची नाही. ती फक्त तुमची बायको आहे, कळलं? धीरज म्हणतो. धीरज, काय बोलत आहेस तू? तिचं नाही पण प्रिया आणि रियाकडे तरी बघ. गीताई बोलतात. तसं धीरजचं लक्ष त्यांच्याकडे जातं. त्या दोघी प्रचंड घाबरून त्याला बघत असतात. तसा तो शांत होतो. तुम्ही तिघे पण जाऊन कारमध्ये बसा. तो बोलतो. तसे ते तिघे पण जाऊन कारमध्ये बसतात. हे बघ स्वीटहार्ट, या कारणासाठी मी इथे येत नाही, पण तू आग्रह केलाय म्हणून आलोय मी. पण इथे येऊन कोणी माझ्यावर जबरदस्ती स्वतःचे प्रयत्न करत असेल तर मी ते खपून घेणार नाही. धीरज रागात बोलून निघून जातो. धीरज, नीलम तिथेच चेअरवर बसून रडत असते. आई, तुम्ही त्याला डोक्यावर बसवलं आहे म्हणून असा उद्धट वागतोय. मोठ्यांशी कसं बोलावं कळतच नाही आहे त्याला. रागात बोलतात देवेंद्र. हे बघ देवेंद्र, तू शांत हो. आता तू नको सुरू करू. आणि नीलम, शांत हो. तुला माहीत आहे ना तो कसा आहे. थोडा वेळ दे त्याला. अजून तो सावरलेला नाही आहे. गीताई म्हणते. आई, अजून किती वेळ देऊ? 11 वर्ष झाली. मी त्याच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो आहे की जवळही येऊ देत नाही. माझ्या मायेचं काही कमी पडलं का? मला मान्य आहे मी प्रांजलताईची जागा घेऊ शकत नाही, पण मी त्याला तेवढंच प्रेम देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो मला स्वीकारतच नाही आहे, जवळही येऊ देत नाही. मी एवढी वाईट आहे का? नीलम रडत बोलते. नीलम, हे बघ, मला कळतंय तुझ्या मनातलं, पण तुला माहीत आहे ना किती मोठ्या धक्क्यातून गेला आहे तो. त्याने काय सहन केलंय. प्रांजल गेल्यानंतर त्याच्याजवळ कोणी नव्हतं. तो स्वतःच्या कामात बिझी होता. त्याने एकट्याने सगळं काही सहन केले. देवेंद्र इच्छेने असूनही त्याच्याजवळ थांबू शकला नाही. प्रांजल गेल्यावर त्याच्यावर एकट्याचं सगळं आलं. त्यामुळे धीरजकडे दुर्लक्ष झालं. आणि त्यात थोड्याच दिवसात तू आलीस. तू देवेंद्रची सेक्रेटरी होतीस, त्यामुळे त्याला वाटलं त्याच्यासाठी तू वेळ देतच नाहीस आणि त्याच्या आईची जागा घेतेस, म्हणून तो रागावलेला आहे. आणि हा राग इतक्या लवकर जाणार नाही, समजून घे त्याला. गीताई म्हणते. हे बघ नीलम, नको इतकं मनाला लावून घेऊस. तुला माहीत आहे ना त्याचा राग कसा आहे. तुला इतकं तरी कळलं आहे ना की तो फक्त तुझ्यावर आणि दादांवरच रागावतो. प्रिया आणि रिया
सावत्र बहिणी असूनही त्यांचं जीवापाड त्यांना जपतो. प्रीती: माहिती आहे मला तो किती जपतो, पण जेवढं प्रेम तो त्यांच्यावर करतो त्याच्या काही अंश तरी माझ्यावर करावं एवढंच माझी अपेक्षा आहे, असं नीलम म्हणत असते. करेल लवकरच तो दिवसही येईल, त्याची काळजी करू नकोस. जा आता कामाला जा, सगळ्यांना उशीर होत असेल. गीताई म्हणते. हो, बोलून सगळे निघून जातात. देवेंद्र आणि नीलम आधी ऑफिस बघायचे, पण जसा धीरज ऑफिसचं काम बघायला लागला तसा त्याने दोघांनाही ऑफिसमध्ये येण्यापासून थांबवलं. मग दोघं त्यांच्या अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम बघू लागले. तिथे जाऊन वेळ घालवू लागले. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू लागले, ज्यामुळे त्यांचंही मन रमू लागलं होतं. महेंद्र आणि प्रीती डॉक्टर होते. पांडे कुटुंबाचं स्वतःचं हॉस्पिटल होतं, जिथे ते काम करत होते. भाई ऐक ना, अरे कॉलेजला कशाला येतोस? आज कोणीच नाही भेटणार तुला. ऐक माझं, रोहित त्याच्या ब्रोला म्हणत असतो. धीरज कार चालवत होता. त्याच्या बाजूच्या सीटवर रोहित होता, तर मागे प्रिया आणि रिया होत्या. तू विसरलास का? मी त्या कॉलेजचा ट्रस्टी आहे, त्यामुळे माझ्या एका कॉलवर सगळे येतील तिथे. धीरज भाई ऐक ना, अरे मी माझा स्टडी पूर्ण करतो, तुला माझी काहीच कंप्लेंट येणार नाही. मग उगाच कशाला तुझा वेळ वाया घालवत आहेस? तुझ्यासाठी तुझा वेळ खूप महत्त्वाचा आहे ना. रोहित त्याला जमेल तसं धीरजला समजावण्याचा प्रयत्न करत होता. रोहित, माझा वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर माझ्यासाठी तुम्ही सुद्धा खूप महत्त्वाचे आहात, कळलं? त्यामुळे आता एक शब्द बोलायचं नाही, कळलं? धीरज बोलतो. तसा रोहित शांत बसतो आणि पाठीमागे त्या दोन बदमाश त्याच्यावर हसत असतात. थोड्याच वेळात ते प्रिया आणि रियाच्या स्कूलमध्ये पोहोचतात. प्रिया म्हणते, भाई आम्हाला स्टेशनरीमध्ये जायचं होतं. धीरज म्हणतो, घरी जाताना तुम्ही मॉलमध्ये जाऊन पाहिजे ते घ्या. मी असं बाहेर नाही फिरू शकत, इट्स रिस्की. प्रिया म्हणते, ओके भाई. रिया म्हणते बाय. त्याचनंतर आता धीरज म्हणतो की बाय. रोहित म्हणतो, भाई आज तू माझ्या कॉलेजमध्ये जसा भेटणार आहेस तसंच तुला या दोघींच्या क्लास टीचरला भेटावंसं नाही वाटत का? तर आता इथे तो रोहित जो आहे तो याला बोलत असतो, धीरजला बोलत असतो. प्रिया हळूच रियाच्या कानात म्हणते, बघ ना, याला आपल्या दोघींचं सुख बघवतच नाही आहे. रिया म्हणते, हो ना प्रिया, भाई त्याची काय गरज आहे? आम्ही हुशार आहोत, आमची कंप्लेंट नाही येत घरी, आणि आम्ही फर्स्ट क्लासने पाससुद्धा होतो. धीरज म्हणतो, नो, रोहित इज राईट. रोहित कम विथ मी. धीरज बोलतो तसा रोहित बाहेर येतो आणि त्यांना खुन्नस देत हसतो. टीचर म्हणतात, मिस्टर पांडे दोघी पण खूप हुशार आहेत. त्या स्कूलमधल्या बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा नंबर 1 आहेत. पण या दोघी भांडणातसुद्धा पुढे आहेत. कोणाशी वाद घालायला, मारायला या दोघी पुढेच असतात. धीरज दोघींकडे बघतो. दोघी मान खाली घालून उभ्या असतात. धीरज म्हणतो, ओके मॅम, मी त्यांच्याकडून अपोलाइज करतो. सॉरी. टीचर म्हणतात की नो सर, तुमची चूक नाही आहे, तुम्ही फक्त त्यांच्याकडे लक्ष द्या, एवढंच सांगेन मी. धीरज म्हणतो, ओके मॅम, अजून काही प्रॉब्लेम असेल तर लगेच कॉल करा. तो बाहेर येतो. त्या दोघीही त्याच्या मागे येतात. रोहित त्यांच्यावर हसत असतो. धीरज रागातच म्हणतो, दोघीसुद्धा रात्री शार्प 9ला माझ्या स्टडी रूममध्ये दिसल्या पाहिजेत. दोघी घाबरून होकारार्थी मान हलवतात. धीरज म्हणतो, नाव गो टू युअर क्लास. दोघी लगेचच जातात
जाताना रोहितला खुन्नसच देऊन जातात. धीरज म्हणतो, रोहित हसून, हसू झालं असेल तर निघूयात, तुझ्या पण कॉलेजमध्ये जाऊयात, बघू तरी तू काय दिवे लावले आहेत. बोलून धीरज झपाझप पावले टाकून निघून जातो. त्यांच्या मागे रोहितसुद्धा निघून जातो. रोहितचं कॉलेज. प्रिन्सिपल म्हणतात, मिस्टर पांडे, खरं सांगायचं झालं तर रोहित आणि त्याच्या ग्रुपमधला एकही मेंबर कॉलेज अटेंड करत नाही. कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करण्याऐवजी यांना कट्ट्यावर बसून टिंगलटवाळी करायला जास्त आवडते. रोहित आणि त्याचे मित्रमैत्रिणी खाली मान खाली घालून उभे असतात. टीचर म्हणतात, सॉरी टू से सर, बट सर हे सगळे लास्ट इयरला आहेत, पण अजूनही त्यांच्या करिअर बाबतीत सिरियस नाही आहेत. हे बघ, सगळे हुशार आहेत, एक्झाममध्ये टॉपला असतात, स्पोर्ट्समध्ये सुद्धा पुढे असतात, पण कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करायला पुढे का नसतात, इतरांनाही करू देत नाहीत. धीरज इतका रागावलेला असतो, पण तो शांत राहतो, कारण त्याला त्याची तत्त्व सोडायची नसतात. नाहीतर तिथेच सर्वांना चांगलंच सुनावलं असतं. धीरज म्हणतो, तुम्ही या सगळ्यांच्या फॅमिलीला याबद्दल इन्फॉर्म नाही केलं? सर, आम्ही खूप वेळा केलं आहे, पण कोणाची फॅमिली इथपर्यंत आली नाही. एकतर यांनी आम्हाला नंबर चुकीचे दिले आहेत, त्यात हे आमचा कोणत्याच प्रकारे कॉन्टॅक्ट त्यांच्या फॅमिलीशी होऊन देत नाहीत. प्रिन्सिपल, तुम्हाला या सगळ्याबद्दल काही बोलायचे आहे का? धीरजचा करारी आवाज येतो. तशी सगळ्यांची बोबडी वळते. सगळे धीरजला घाबरायचे. रोहित बरोबर ते सुद्धा त्याला भाई बोलायचे. धीरजचे या सगळ्यांवर खूप लक्ष असायचं. धीरजने त्यांना शिक्षा दिली तरी त्यांच्या घरचे त्याला काही बोलत नव्हते. सगळे धीरजला घाबरून नकारार्थी मान हलवतात. उद्या या सगळ्यांचे पेरेंट्स असतील इथे. आता मी या सगळ्यांना घेऊन जात आहे. तुम्ही सगळी आत्ताची आत्ता माझ्याबरोबर यायचं आहे. धीरज कोणाचेही न ऐकता ऑर्डर देत निघून जातो. तसं हे पण घाबरून त्याच्या मागे जातात. धीरज पुढे चालत असतो तर हे सगळे त्याच्या मागे जात असतात. धीरज रागात ताड पावलं टाकून गेटच्या बाहेर जात असतात की त्याला एक मुलगी येऊन धडकते आणि धीरजच्या छातीवरती हात घट्ट करत बोलत असते. ती खूप घाबरलेली असते. त्याला फक्त म्हणते, वाचवा वाचवा. तर आजचा भाग इथेच संपतो. थँक्स फॉर वॉचिंग.